नमस्कार. मी दीपाली चौधरी. आपण आता कथेकडे वळूया. विधिलिखित भाग 9. सार्थक शारदा मावशीसोबत बोलत होता. साऊ त्याच्या मांडीवर बसली होती. शारदा मावशीच्या दुसऱ्या साईडला राहुल बसला होता. त्याची तब्येत बद्दल चौकशी करत होते. आता इथंच राहा. कुठे एकटी राहते? आम्ही तुझी काळजी घेऊ. आता साऊ पण आहे. दोघं आजी तिचे लाड करा, सार्थक म्हणतो. राहुलचे लग्न झाले की येईल. मस्त दोघं सुनांच्या हाताचं खायचं, सेवा करून घ्यायची, मावशी म्हणतात. माझं लग्न लवकर करते का? राहुल म्हणतो. तुला खूप घाई झाली आहे का? शोधली आहे का? शारदा मावशी म्हणतात. मी राहुलसाठी मुलगी बघितली आहे. तिच्या डॅडसोबत पण बोलणं झालं आहे. त्यांना पण राहुल आवडला आहे, योगिता म्हणतात. अगं मावशी, काय घाई आहे? राहुल थोडासा चेहरा करून म्हणतो. सार्थकला हसायला येत होतं. अंकल, डॅडी पण तुमचं लग्न लावणार आहे. त्या दिवशी बोलत होते ना. मला नाचायचं आहे, मला मजा करायची आहे. आपण शॉपिंगला पण जाऊ, साऊ म्हणते. बघ, साऊला पण तुझ्या लग्नाचे वेध लागले आहे, योगिता म्हणतात. विचारा राहुल. त्याचा चेहरा बघवत नाही होता. सार्थकला मजा येत होती. राहुल कंटाळून निघून गेला. मॉम, नको त्याला त्रास देऊ. आपण त्याचं लग्न करू. त्याला आवडेल त्या मुलीसोबत करून देऊ, सार्थक म्हणतो. कीर्ती नव्याला सार्थकच्या रूममध्ये घेऊन गेली होती. खूप मोठी रूम होती. खूप छान ठेवली होती. सगळं नीटनेटकं ठेवलं होतं. तिच्या आधी सार्थकचे फोटो होते. नव्या त्या फोटोकडे बघत होती. वहिनी, आवडलं? भाईला पण खूप आवडला होता, म्हणून मोठा करून घेतला होता. तुझ्यावर भाई खूप प्रेम करतो, कीर्ती म्हणते. मला काहीच आठवत नाही. किती फोटो लावले आहे? मला थोडं काहीतरी सांगा, सार्थकबद्दल, आईबद्दल, राहुलबद्दल. त्या मावशी आल्या आहे, त्या कोण आहे? त्यांच्याबद्दल पण सांगा, नव्या म्हणते. वहिनी, जास्त लोड घेऊ नको. सगळे तुला समजून घेतील. आता तुला काही आठवत नसलं तरी काही हरकत नाही. भाई तुला काही त्रास होऊ देणार नाही. मॉम तुला तुझ्या आईसारखी आहे. तुझे मॉम डॅड पण येत असतील. आता काही विचार करू नको, कीर्ती म्हणते. नव्या डोक्याला हात लावत होती. तिच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती. कीर्ती बोलण्यात होती. नव्या बेडवर पडले. कीर्तीला आवाज झाला तेव्हा तिने पाहिले. जोरात भाई अशी आरोळी मारली. सार्थकला आवाज आला तसा तो धावत रूममध्ये आला. कीर्ती, काय झालं? नव्या सार्थकने आवाज दिला. आता सगळे आले. साऊ रडायला लागली. कीर्तीने तिला जवळ घेतलं. राहुल, डॉक्टरला कॉल कर. त्यांना बोलून घे. लवकर कॉल कर, सार्थक म्हणतो. राहुल कॉल करतो, पण डॉक्टर उचलत नाही. सार्थक कॉल घेत नाही. राहुल घाबरत म्हणतो. सार्थकचा राग त्याला माहिती होता. फोन का वापरतात? चल गाडी काढ. सार्थकला खूप राग आला होता. आत्ताच ती भेटली होती. तिला काही झालं तर त्या डॉक्टरचं काही खरं नाही. त्याचं करिअर बर्बाद होईल. राहुलने गाडी काढली. सार्थकने नव्याला उचलून घेतलं. साऊ, घरी थांब, आम्ही लगेच येतो, सार्थक म्हणतो. गाडीत बसतो. राहुल जोरात गाडी चालवतो. ते हॉस्पिटलला पोचतात. कोणी आहे का? कशाला हॉस्पिटल काढतात? सार्थक खूप रागात होता. सर, शांत व्हा. हे हॉस्पिटल आहे, नर्स म्हणते. मला माहिती आहे हे हॉस्पिटल आहे. इथले फोन खराब झाले आहे का? तुम्हाला उचलायला होत नाही का? पेशंटची काय काळजी आहे की नाही? आता पण मी इथे बोलत आहे. कुठं आहे हॉस्पिटलमधले बॉय? ट्रेचर कुठं आहे? तिला हातात घेऊन उभा आहे, सार्थक म्हणतो. ट्रेचर आणतात. तिला रूममध्ये नेतात. डॉक्टर तिला चेक करतात. बाहेर येतात. डॉक्टर, काय झालं आहे? सार्थक म्हणतो. ती बेशुद्ध झाली आहे, बाकी काही नाही. त्यांनी डोक्यावर काहीतरी जोर द्यायचा नाही. थोड्या वेळाने शुद्धीत येतील, डॉक्टर म्हणतो. काही गोळ्या दिल्या होत्या, त्या आणायला राहुल गेला होता. सार्थक नव्याजवळ बसला होता. नव्या, तुला बोललो ना, कशाला डोक्याला त्रास देत आहे? हळूहळू आठवेल ना. तुला काय घाई आहे? तू अशी मला नाही आवडणार, सार्थक म्हणतो. बॉस एक खबर आणली आहे. ती परत हॉस्पिटलमध्ये आहे. आपण तिचा गेम करायचा का? पक्या म्हणतो. गाडी काढ, बॉस म्हणतो. साऊ खूप रडत होती. रडून रडून कीर्ती जवळ झोपून गेली. सगळे नव्याच्या काळजीत होते. राहुल पण घरी आला होता. कोणीच जेवण केलं नाही होतं. काळजी करत बसले होते. तिला काय झालं असेल? सार्थक नव्याचा हात पकडून बसला होता. खूप वेळ बोलत होता. त्याचा डोळा लागला. नव्याचा हात
हलला. सार्थकला जाग आली. तिचा दुसरा हात डोक्याला होता. माझं डोकं का दुखत आहे, नव्या ग्लानीत बोलत होती. सार्थकने बेल वाजवली. नर्सला बोलवलं. आता सगळे त्याला घाबरले होते. तिला जाग आली आहे, डॉक्टरला बोलवा, सार्थक म्हणतो. डॉक्टर लगेच येतात. नव्याला चेक करतात. तिचं डोकं दुखायलाच थांबेल म्हणून इंजेक्शन देतात. सकाळी तुम्ही यांना घेऊन जा, डॉक्टर सांगतात. ओके डॉक्टर, सार्थक म्हणतो. सार्थक राहुलला कॉल करतो. राहुल पण लगेच घेतो. वहिनीला शुद्ध आली का, काय झालं, मी येऊ का, राहुल म्हणतो. आधी माझे ऐकणार का, सार्थक म्हणतो. हां बोल ना, राहुल म्हणतो. नव्या शुद्ध आली आहे, ती झोपली आहे. साऊ काय करत आहे, सार्थक म्हणतो. वहिनीला शुद्ध आली, हे खूप चांगलं झालं. साऊ झोपली. तिचं बराच वेळ चालू होतं. मम्माजवळ घेऊन चल, खूप रडली. कीर्तीने सगळ्यांनी तिला समजावलं. ती कोणाचंच ऐकत नाही होती. नंतर झोपली. राहुल सांगतो. तिला सकाळी घेऊन ये. बस जास्त त्रास दिला तर मला कॉल कर. सकाळी डिस्चार्ज देणार आहे, सार्थक म्हणतो. मी सकाळी येतो, तू जरा आराम कर, राहुल म्हणतो. सार्थक हो म्हणतो, कॉल कट करतो. राहुल घरात सांगतो. वहिनीला शुद्ध आली आहे. योगिता देवाला नमस्कार करतात. तिला लवकर बरं कर म्हणतात. राहुल, मला तिला बघायचं आहे. आता आपण जायचं का, योगिता म्हणतात. मावशी सकाळीच वहिनीला घेऊन येणार आहे. नको काळजी करू, आता वहिनी बरी आहे. साऊकडे लक्ष दे. ती उठली की सार्थकला कॉल कर, त्याने सांगितलं आहे. त्याचा अर्ध लक्ष तिथं असं झालं आहे, राहुल म्हणतो. आता जा, आराम कर. शारदा मावशी तू पण जा. मावशी जा, आराम कर. सकाळी वहिनीसाठी काहीतरी चांगलं खायला करा सांगा, राहुल म्हणतो. सकाळी मस्त तिच्या आवडीचे बनवायला सांगते, योगिता म्हणतात. आता आराम करा, मी पण जातो. काही वाटलं तर आवाज दे, राहुल म्हणतो. रूममध्ये जातो. रिया मन लागत नाही होतं. आज असे का होत आहे, मला समजत का नाही. राहुलला कॉल करू का, त्याच्यासोबत बोलून बरं वाटेल, रिया म्हणते. राहुलला कॉल करते. 1-2 रीलमध्ये राहुल कॉल घेतो. हॅलो रिया, राहुल म्हणतो. हॅलो राहुल, माझं मन लागत नाही आहे, रिया म्हणते. वहिनीला ॲडमिट केलं आहे, राहुल म्हणतो. नव्याला काय झालं, रिया म्हणते. डोकं दुखत होतं, चक्कर आली, खूप विचार करत आहे. लवकर मेमरी आली पाहिजे, सारखा विचार करत असते, राहुल म्हणतो. डॉक्टर काय बोलले, तिला कधी सोडणार आहे, रिया म्हणते. डोक्यावर जोर येईल असं काही बोलू नका, सकाळी सोडणार आहे, राहुल म्हणतो. नव्या तेच सांगत राहते, नको विचार करत जाऊ जास्त, पण ती ऐकतच नाही. साऊ कुठे आहे, हॉस्पिटलमध्ये तिला जाऊ दिलं नसेल, रिया म्हणते. खूप रडत होती, कसं तरी समजावलं आणि झोपवलं. नीट जेवण पण नाही केलं. तिला वहिनीकडे पण नेता येत नव्हतं. तिला सार्थकचं मन पण लागत नाही. साऊकडे पण त्याचं लक्ष, वहिनीसाठी पण त्याचा जीव जातो, राहुल म्हणतो. मी पण जवळ नाही की आली असती लगेच, रिया म्हणते. राहुल आणि रिया थोडा वेळ बोलतात. राहुल बोलता बोलता झोपून लागून जाते. रिया कॉल कट करते. सार्थक नव्याजवळ झोपला होता. नव्याला पण झोप लागली होती. सार्थक तिच्याकडेच बघत झोपून गेला होता. नव्या गोड्यांमुळे झोप लागली होती. बघू आता पुढे काय होते. तुम्हाला कथा आवडली असेल तर सबस्क्राईब